आज आपण अफगाणी सलवार सूटची कटिंग करणार आहे, तेही फक्त 10 मिनिटांमध्ये. कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितलेली आहे. इथे मी 2 मीटर कपडा घेतलेला आहे. इथे आपण कपड्याला फोल्ड करून घेतलेला आहे. 4 पदरी कपडा आहे आणि त्याला आपण फोल्ड करून घेतलेला आहे. सगळ्यात पहिले वरच्या बाजूला आपण जे कपडा आपला अनइवन आहे तिथे आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. इकडची जी बाजू आहे ती आपली फोल्ड बाजू आहे आणि इकडून ओपन आहे. आपला जो बेल्ट आहे तो 2 इंचाचा आहे आणि इथून आपण एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ. पहिले आपण सगळे वरची मार्किंग करून घेऊ, त्याच्यानंतर आपण खालची मार्किंग करूया. सीटचा जो आपला घेर आहे तो आहे 40. तर आपल्याला 40चा चौथा भाग म्हणजे 10 इंच आणि 10 इंचामध्ये आपल्याला 2.5 इंच प्लस करून मार्किंग करायची आहे. तर 10 मध्ये 2.5 इंच प्लस केले तर 12.5 इंच आपल्याला इथे 12.5 इंचावर मार्किंग करायची आहे. त्या बाजूला सुद्धा इथून 12.5 इंचावर मार्किंग करायची आहे. इथे एक बॉक्स तयार करून घेऊ आपण. इथे आपल्याला 12.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि आपल्याला इथे 3 इंच काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. 15.5 इंचावर आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. इथे एक बॉक्स तयार करून घेऊ. ते आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी इथे ऍड करायचं आहे. वरचा आपला प्रोसेस झालेली आहे. आपण आता बॉटमचं करूया. सगळ्यात पहिले आपल्याला लेंथची मार्किंग करायची आहे. आपली उंची आहे 38 इंच. खालचा जो बॉटम आहे तो आपल्याला दुसऱ्या कपड्यांनी अटॅच करायचा आहे, त्याच्यामुळे आपण 1 इंच इथे मायनस करणार आहे. 37 इंचावर मार्किंग करणार आहे. अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी आपण इथे ऍड केलेला आहे, म्हणजे आपलं 37.5 इंच आलेलं आहे. इथून आपण एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ. आता आपला बॉटम आहे 7 इंच, तर त्याची आपल्याला डबल करायची आहे. तर डबल म्हणजे किती, 14 इंच. तर इथे तुम्हाला 14 इंचावर मार्किंग करायची आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी ऍड करायचं आहे. आता हे दोन्ही लाईन आपल्याला इथे जॉईन करून घ्यायच्या आहे. तर आपलं ड्राफ्टिंग झाले. खूप इझी ड्राफ्टिंग आहे, पटकन झालेली आहे. सगळं आता कट करून घेऊ. याला आपण बाजूला ठेवू आणि बॉटम पट्टी आपण इथे कट करून घेऊ. ते आहे 2च पदर घ्यायचा आहे. आपण ह्याला फोल्ड करून घेऊ. कपड्याला आपण इथे 4 पदरी फोल्ड करून घेतलेला आहे. स्ट्रेट लाईन आखून घेऊ. मी इथे 3 इंचावर मार्किंग करते, कारण की हा आपला कपडा फोल्ड होणार आहे असा आणि अर्धा इंच आपल्या शिलाईसाठी जाणार आहे. आपलं बॉटम होतं 7 इंच. 7 इंचावर आपण एक मार्किंग करू. त्याच्यानंतर 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची आहे. आपण हा कपडा इथे कट करून घेऊ. आपले बॉटम तयार झालेला आहे. आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. तर स्टिचिंगला सुरुवात करत असताना आपलं हे अनइवन होतं ते आपण कट करून घेऊ. आता इथे आपल्याला शिलाई करायची आहे. आपल्याला अशा पद्धतीने ओपन करायचं. इथे ओपन झाल्यानंतर आपल्याला इथून अर्धा इंचाची शिलाई करायची आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला अर्धा इंचाची शिलाई करायची आहे. पहिले आपण शिलाई करून घेऊ, त्यानंतर मी तुम्हाला समोरचं सांगते कशा पद्धतीने करायचं आहे. कपड्याला व्यवस्थित सेट करायचं व्यवस्थित आणि अर्धा इंचाच्या डिस्टन्सनी आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला पण तशाच पद्धतीने इथे शिलाई करून घ्यायचं आहे. आता बघा, इथे शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला इथे याचं सेंटर घ्यायचं आहे. सेंटरवर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर इथूनच आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हा असं ओपन करायचं आहे. ओपन करून घेतलेला आहे. आता आपण वरचा जो बेल्ट आपण घेतला होता तो आपण इथे शिवून घेऊया. सगळ्यात पहिले आपल्याला इथे अर्धा इंचाची आपण इथे शिलाई करून घेऊ. आपलं शिवून झालेलं आहे. ही जी मार्किंग केली होती तिथून आपल्याला कपड्याला फोल्ड करायचं आहे. करते इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे ते इथपर्यंतच. इथे आपल्याला शिलाई करायची नाही, कारण प्लास्टिक आतमध्ये आपल्याला अटॅच करायची आहे म्हणून. तर आता इथे मी सुरुवात करते स्टिच करायला. अशा पद्धतीने तुम्ही करून घेणार तर तुम्हाला स्टिच करताना इझी जाणार. जेव्हा आपण शिलाईला सुरुवात करणार इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे
आणि मग शिलाईला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, आपलं वरचं पार्ट इथे रेडी झालेला आहे. पहिले आपण खालचा पार्ट रेडी करून घेऊ आणि मग इलास्टिक अटॅच करणार आहे. जिथे पण एक्स्ट्रा धागे असेल ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे. आता आपण बॉटम बघूया. सगळ्यात पहिले आपल्याला याचं सेंटर घेऊन घ्यायचं आहे. इथे सेंटर घेऊन घेऊ. सेंटरवर आपण इथे नॉच करून घेऊ आणि आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला हे जे आपण कट्स केलेलं आहे तिथे आपण एक बॉक्स प्लेट टाकून घेऊ. आणि इथं आपण पिन लावून घेऊ. आता याच्यानंतर साईडच्या प्लेट्स आपल्याला या साईडला घ्यायच्या आहे आणि इकडचे प्लेट्स आपल्याला या साईडला घ्यायच्या आहे. इथे आपण पिन लावून घेत जाऊ. ठीक आहे, मी इथे 4 प्लेट्स घेतलेल्या आहे. सेम या साईडनी पहिले आपण 4 प्लेट्स घेऊन घेऊ. मग जर आपल्याला प्लेट्स एक्स्ट्रा घ्यायच्या असेल तर आपण मग ते घेऊया. पहिले चेक करून घेऊ. ठीक आहे, एवढा कपडा एक्स्ट्रा आहे तर आपण एक साईडला छोटीशी आणि ह्या साईडला पण छोटीशी अशी प्लेट घेऊन घेऊ. ती आपण स्टिचिंग करतानाच आता करूया. तर आपण इथून आता शिवायला सुरुवात करू. इथे आपण छोटीशी प्लेट घेऊया. जेवढा आपला एक्स्ट्रा कपडा आलेला आहे तेवढीच प्लेट घ्यायची आपल्याला इथे. इथे आपले प्लेट्स घेऊन झालेले आहे. आपण चेक करून घेऊ इथे आपली खालची जी बॉटमची पट्टी ती बरोबर आहे का. आपण इथे बॉटम पट्टी अटॅच करणार आहोत आणि आपण शिलाईला सुरुवात करूया. करून झाली आहे. आता आपल्याला कपड्याला पलटी करून घ्यायचं आहे. इथे आपण कॅनव्हास पट्टी ठेवत आहे आणि ती आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे. मी 1 इंचाची कॅनव्हास पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला इथे सेट करून त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. हा जो कपडा आहे तो आतमधल्या बाजूला ठेवायचा आहे आणि याला आपल्याला फोल्ड करून शिलाई करायची आहे. बघा, समोरच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने आलेला आहे. आता आपण इथे खाली जर तुम्हाला इथे डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता, नाहीतर तुम्ही सिंपल लाईन्स करून पण इथे शिवू शकता. अशा पद्धतीने आपलं दुसऱ्या पार्टचं पण आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. दोन्ही बॉटम आपले इथे रेडी करून झालेले आहे. आता आपल्याला कपड्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. की बघा, असं जॉईंट करून घ्यायचं, व्यवस्थित सेट करायचं. बॉटम आहे 7 इंच, ते 7 इंचावर मार्किंग करून घेऊ आणि इथून आपल्याला शिलाई करायची आहे. ते सगळ्यात पहिले आपल्याला लॉक करायचं आहे आणि शिलाई करायची आहे. शिलाई करून झालेली आहे. आपण याला सरळ करून घेऊ. आता इलास्टिक लावायची आहे. इलास्टिक आपल्याला जी आपली कमर असेल त्याच्यातून 2 इंच मायनस करून करायचं आहे. इथे कमर आहे 32 इंच, त्याच्यातून मी 2 इंच मायनस करत आहे. इलास्टिकला अशा पद्धतीने पिन लावून घ्यायचं आहे. जिथे आपण ओपन ठेवलं होतं तिथून आपल्याला इलास्टिक आतमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. इलास्टिकला आता एकावर एक ठेवायचं आणि इथे बरोबर पॅक करून घ्यायचं आणि शिलाई करायची आहे. शिलाई व्यवस्थित करायची. शिलाई झाली त्याच्यानंतर आपल्याला ह्याला व्यवस्थित सेट करून घ्या. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीत तुम्हाला करायचं आहे. आता जिथे आपण ओपन ठेवलं होतं तिथे आपल्याला शिलाई करायची आहे.
शिलाई करून झाल्यावर त्याला अशा पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. इथं आपला अफगाणी सलवार सूट रेडी झालेला आहे. बघू शकता लुक किती सुंदर आलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ तुम्हाला जर कोणत्या टॉपिकवर हवा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.